नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर रात्री कार्यक्रम होता आमच्या घरी 250 झाले म्हणून. तर मग इतका पसारा पडला होता की तुम्हाला सांगूच काय. तर सगळ्यात पहिले मी भांडी ओढणी. चला म्हणलं आता फटाफट कामाला सुरुवात करू. भांडी नेऊन टाकली बाहेर. लोकांचे पसारा बी नेऊन द्यायचा राहिला होता. खिचडीचं बघून तसंच राहिलं होतं. खुर्च्या पण राहिल्यात बाहेर, तशाच नेऊन द्यायच्यात. सगळ्यात पहिले चिल्लर सामान आवरलं. सगळे लगे कानातली नाकातली डुलं फुलं काय होते ते भरली. त्या भरणीत झटाझटा झटकलं. गॅस आपलं याचं फ्रीजवरचं. आणि लेकरांनी केक खाऊन इतकं केलं की असं वाटलं की ते केक त्या फ्रीजला लावून टाकलं त्याने. केकला फ्रीजलाच केक चारला वाटतं. मग फटाफटा लगे सगळ्यात पहिले भांडे नेऊन ठेवले की लगेच फ्रीज पुसून घेतलं पटापट. भांडे चिल्लर चालर लावले गॅसवरचे, इकडं तिकडं ठेवून घेतले. तेलाचा पुडा बी खाली पडला होता, ते टाकला. गॅसचं आपलं कुकरचं ढक्कन पण ठेवून टाकलं. आणि पसारा हे लोकांचं सामान नेऊन द्यायचं राहिलं. जहार आणले होते पाण्याची रात्री, ते 2 जहार पण ठेवायचे राहिले. आणि मित्रांनो, मला हे गिफ्ट आले बघा, राधाकृष्णाचं रात्री ढोकळे मामाने आणले काहाकरच्या. ते आले नाही पण त्यांनी त्यांच्या मित्रांजवळ पाठवून दिले. आणि बरंच आणखीन आले. एक बडीशोप ठेवायचं आणले शीतलताईनी. आणि आपले सोमनाथ नळशीकर जोडीने हे शीतलताईनी आणले. आणि हे सोमनाथ नळशीकर जोडी आहेत ना, त्या दोघांना नवरा बायकोनी आणले. हे खूप छान आहे, मला आवडलं हे सगळं. सगळ्यांचं थँक्यू. आणि बघा किती भारी, याच्यामध्ये चिल्लर चालर आपलं सामान पण ठेवता येते. आता हे लावून ठेवा म्हणलं सगळं घराला. हायच किती घर आपलं एवढूसं. आणि हे जेवढे पण फोटो दिसत आहेत ना मित्रांनो, हे सगळे आपल्याला कुठल्याही कार्यक्रमामध्ये गिफ्ट आलेले आहेत, आपले घरातले देवाचे सोडून बाकीचे. तर मी आले या घरामध्ये, लगेच या घरामध्ये ते सगळं सामान आणलेलं गिफ्ट ठेवलं. इथले कपडे बी सगळे एका साईडला केले. वडणी काय निघत राहते बाबा, घडी लावली भांडली की लगेच. लेकरांचे कपडे लेकरांनी घालतात कमी आणि पसारा जास्त करतात. धुवायला एवढे मोठे धुणं पडलं, लेकराचे खेळभांडे पडले, सगळे साईडला ठेवावं म्हणलं. आणि लगेच धुणं भरलं की लगेच टाकीवर नेऊन आपटलं की लगेच गेले घरामध्ये की सगळं. म्हणजे फुलं गिलं रात्री आणले होते ना कार्यक्रमात, लेकरांनी सगळे जिकडे तिकडे करून टाकले होते. ते फुलं गिलं सगळे साईडला ठेवून टाकले. पसारा घरातला, या घरातले कपडे नेले की लगेच या घरात आले. या घरातले कपडे पण नेऊन ठेवले मी वरी. कपडे तर एवढे पडले होते ना, ते बघूनच कटाळा आला मला तर लई. मग आले मी या घरामध्ये. भांडे पण पडले होते, भांडे सगळे एकावर एक केले आणि एका साईडला लावले. हे भांड्याचे म्हणजे हे भांडे पहिलेच होते, वापरत नाही मी, पण तरी पण लेकर खेळायला इकडे टाकतात. ते एक्स्ट्राचे ठेवलेले आहेत भांडे तिकडे. झाडून घेतलं फरं सगळं. या घरामध्ये पाणी गिणी तपवतो ना आम्ही, तर ते सगळं धुळडा आणि ती राख सगळी झाली होती. मुंग्या बी झाल्या त्या घरामध्ये. सगळी राख एका साईडला केली. सगळा पुंजाना बाहेर काढला. सगळी धूळ. लेकर या घरात नाही का खेळणे खेळतात, ती माती गिती आणतात बाहेरून खेळायला, चिखलाचे वगैरे नाही का. सगळे भांडे बाहेर काढले, पसारा बाहेर काढला, माती गिती झाडून घेतली. भांडे या घरात बी नेऊन टाकले होते. लेकर काही बी खातात तिकडेच ठेवतात. लगेच पायऱ्या झाडून घेतल्या. 2 तर पायऱ्या आहेत, काय त्याला टाईम. तरी पण सगळं निर्मळ केलं. चटई गिटई सगळी पसरवली होती. चटई ठेवली. कपड्यावर काहीतरी झाकावं म्हणलं. आपले घालायचे कपडे इकडेच ठेवतो ना, त्या घरामध्ये लई जागाच नाही ना आपल्याला वापरायला, त्याच्यामुळे इकडेच ठेवून देत असते मी. घाम तर एवढा येऊ लागला की बाबा लगे जिम मारून आली मी. चला म्हणलं आता करणं तर भागच आहे, आपल्यालाच करायचं आहे सगळं. लगेच गॅस पुढचं झाडून घेतलं. आपलं दूध पण उकळायला टाकले. आणि अरे देवा, साखर टाकायची विसरलीच होती. लेकर तर बिना साखरेचं पितच नाहीत, गोडच पाहिजे म्हणतात. लगेच त्याच्यामध्ये साखर टाकली, डब्बा लावला. लगेच त्याला फिरून घेतलं, डब्बा ठेवून दिला साईडला. आणि लगेच खालचं झाडायला सुरू घेतलं. गाड्या लगेच लगे इकडं पिक वाजवतात लोक पाहून, कायच वाटते की द्यायला, जाऊ दे सोडा तिकडं. आणि लगेच मग झाडून घ्यायला सुरुवात केली. आपलं एवढंच घर आहे, त्याच्यामुळं जागा पण नाही लई ठेवायला, त्याच्यामुळे इथंच ठेवत असते मी एका साईडला कोपऱ्यात आपलं. त्याच्यावर लगेच झाकून घ्यावं म्हणलं. चांगलं वाटत नाही कोणी येतं आहे आपल्या घरी. आता आपण व्हिडिओ बनवतो म्हणल्यावर कोणी पण येतेच, ताई बोलतंय असं तसं फलानं विस्तानं, तर चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळं सगळं झाकाझुकी करून तिथल्या तिथं यायला पसरायचंच काम आहे बस. लगेच दूध उकळी जाऊ लागलं, फटकन गेले, काढलं दूध. ही भुरी आलीच पळत. तिला वाटते काय दुधात मी चहाच करते, ते चिरकती, मम्मी चहा करू नको, दूध दे. तिच्या पप्पानं सांगितलं, अगं बाळा तुला दूध काढलं मम्मी, आता चहा करते. लगेच म्हणलं एका म्हणतात नाही, एका तीरमध्ये 2 निशाणे, चहा पण व्हायलाय आणि आपले कामं पण सुरू. लगेच मग चहाला मी साखरेपत्ती टाकून दिली. चहाला म्हणलं बाई शिज तू आता. खुशीला म्हणलं, खुशी जाग पलंगा खाली, मला काय जाता येत नाही.
आता म्हणलं तूच जाईन, तूच झाडून घे बरं. ती म्हणली हो मम्मी, की लगेच ही इकडे फ्रीजकडे घुसती दूध बघायला. ही लय आगाव आहे, ही भुरी सगळ्यात आगाव आहे आमची, नाही का, लय आगावपणा करते, पसारा लय करते. खुशी म्हणली मी मम्मी झाडं. म्हणलं ठीक आहे बाबा, चला एक काम लेकराने करला आपलं, थँक्यू. लगेच मग पलंग झटकून घेतला, फराफरा आता काहीच नाही भेटलं. घेतली अंगावरची वडणी, झटकला इकडून तिकडून, की लगेच उशा टाकून दिल्या, फाटाफाटा फेकल्या, की लगेच झाडं. म्हणलं की अरे देवाईनं सगळा पाहून जाणार तसा ठेवला. आणि मम्मी झालं म्हणली. चला म्हणलं आपण सरपावणी फुसू रांगत गेले, फसा करत तसंच झाडून घेतलं. जाता येत नाही तर आले बाहेर रांगत. चला सगळा पसारा बाहेर काढला, तिनं तसाच ठेवला. आणि मम्मी झाडं म्हणले, यांची बुटं वगैरे लावली साईडला. लगे फरा घेतला आपलं झाडून. बघा किती पसारा निघते घरात. तरी बी 2-2 मिनिटाला लेकर करतच राहतात, आपण झाडतच राहत. तरी सकाळचं एकदा झाडलंय, ते रात्रचं लय पडलं होतं. गिलासन डोनेन पत्रवाड्या बाहेर लयच पसारा झाला होता. हे लेकरं पिना रबलं त्या सगळ्या पुंजाण्यात घेतात, टाकून देतात. लगेच फड्यावर पुंजाना भरला. आपल्या घरी सुपली गिपली नाही ना, सुपली आणली बी तर लेकरं ठेवत नाहीत, मग फोडून टाकतात. त्याच्यामुळे आपल्या फड्यावर, आपली जुनी पद्धत खेड्यापाड्याची हीच आहे, फड्यावर पुंजाना भरला की लगेच टाकून दिला. पुंजाना जाळला बी सकाळी. हे बघा ऊन आत्तापासून किती तपायलं, बाप रे. आणखीन 10-9चा टाईम आहे, तरी एवढं ऊन सळसळ दिसायला लगे. आणि दुपारचं आमचं काहीच खरं नाही. तरी घरामागं थोडी सावली येते, तिथं जात असते मी. हात घेतले, धुतले खसा जाऊन. म्हणलं चला बाबा चहा पाहू द्या, नाही तर जाईल उकळी सगळी. त्यातच खुशी म्हणते मम्मी फोटो घेऊ दे. म्हणलं अवतार एवढा बेकारण काय फोटो घेते, जाऊ दे. गेले हवा गार घेतली, थोडीशी बंद केलं ते कूलर. आणि म्हणलं चला बाई चहाला फिरून घेऊ दे, नाही तर जायला. काय झालं काय माहिती चहाचं. हाय म्हणलं चहा. यांना म्हणलं मी चहा करते तर तुम्ही कूलरात पाणी टाकाल, एक गरमी व्हायली लगे. कूलर बी काय हवा मारा नाही ते काय नाही. तरी पण चला म्हणलं तेवढाच आधार. यांना पाणी टाकायला लावलं मी तेवढंच. हे गेली पाणी टाकलं तर म्हणलं चला धुणं तरी मुरू घालावं. गेले फटाफट निरमा कालवला त्याच्यामध्ये. आणि शेजारच्या काकू तिकडे आलत्या. इथं शेजार पाजार तर नाहीच म्हणा मला, पण ती टाकी दिसती का तिथं राहतात ते वॉचमॅनच आहेत आमच्यासारखी. त्या ताई आल्या बसल्या होत्या. म्हणलं चला माहिती तुम्ही तरी आल्या, तेवढंच आपलं गप्पा मारत धुणं तरी होते. त्यांना बोलत तेवढं मी धुणं मुरू घातलं. त्या म्हणल्या काय मनीषा काय चाललंय दिसणं काय नाही. म्हणलं बाई घरचेच कामं सरत नाही, त्यातून व्हिडिओ काढावं लागतात. आता त्याच्यातच जास्त लक्ष आहे म्हणलं आपलं, यूट्यूबला यायला त्याला कामं चालू आहेत. म्हणलं बरं इथं सगळं धुणं मुरू घातलं. आणि जास्त करून लेकराचंच लय पडते आमचं धुणं. आमचं काय नाही, एक ड्रेस आमचा असते, पण ही भुरीन खुशी लय धुणं करते लगे. त्याला बोलत गप्पा करत घेतलं. इकडे तिकडे बायाच्या गोष्टी काढल्या की जरा काम लवकरच होते नाही का. इकडे तिकडे बायाच्या उकरून गोष्टी काढायच्या, बोलायच्या. इकडे झालं की मस्त हात गीतं धुवून घेतली, गोष्टी झाल्या की लगेच म्हणलं आता झालं धुणं मुरू घातलं, आता चहा घ्या पिवा जाऊन. हे घरात लेकरांनी पसारा तसा केला, काहीच फायदा नाही काम करून एवढं. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला बघा, आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नक्की. धन्यवाद.